करून आता स्वयंपाक बनवत होती आणि अचानक आमचा गॅसच संपला. पण आता रात्रीचे ना 10 वाजलेले. सुरुवात केली आणि गॅसच गेला, आमच्या लक्षातच आलं नाही. असं काय करणार पण आईज. आता इथे बघू शकते तुम्ही, गॅस जरी नसला तरी ना करून आणि किती सुंदर असे सँडविच बनवलेत. व्हॉट्सअप गाईज, कसा तुम्ही सगळे, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज हा ब्लॉग ना आता मी रात्री स्टार्ट करतोय कारण एक छोटासा प्रॉब्लेम झालाय बघा. मी तुम्हाला दाखवतो काय झालं माहिती का. करून आता स्वयंपाक बनवत होती आणि अचानक आमचा गॅसच संपला. पण आता रात्रीचे ना 10 वाजलेले. आता हे कळतच नाही नेमकं ती काय बनवणार आहे, कारण आमच्याकडे ऑलरेडी छोटा सिलेंडर पण असतो, त्यामध्ये होतं. पण मी जेव्हा चेक केलं ना तर तो सुद्धा संपलेला निघाला, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेमच झालाय. बघत आता करुणा काय बनवते. आज नेमकं माझी इच्छा झालेली वडापाव बनवण्याची आणि त्यासाठी मी बटाटे उकडून पण घेतलेले आणि बटाट्याची चटणी पण रेडी केलेली. म्हटलं आता स्वयंपाक नको, सर्वांना वडापावच करूया आपण एक, म्हणून उशिरा सुरुवात केली आणि गॅसच गेला, आमच्या लक्षातच आलं नाही हा संपलेला होता म्हणून. मग आता त्याचं काय करणार पण. मग आता याला ब्रेड आणायला सांगितलं. आता आपण सँडविच तयार करू. जे साहित्य आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये आता जसं जमल तसं आपण सँडविच बनवूया. तर आता ना इथनं मी चालूय खाली, बघूया जर दुकान चालू असेल ना तर ब्रेड पॅकेट मला मिळेल. फक्त चालू असायला पाहिजे, कारण आता ऑलरेडी 10:30 वाजले. बघतो मी भेटलं तर ब्रेड करून ब्रेडच घेऊन यायचं ना, ब्रेड वगैरे घेऊन येतो मी पटकन. सध्या इथे आलोय शॉपमध्ये, ब्रेड एखादा पॅकेट घेऊन जाऊयात. ब्रेड पॅकेट एक घेतलं. 10:30 वाजलेत. एक तर नशीब ब्रेड तरी मिळाला मला, नशीब दुकान चालू होतं म्हणून ब्रेड पॅकेट वगैरे घेतले. चालू इथनं आता मी घरी. 10:30 पावणे 11 होत आलेत, तरी सुद्धा बघा लहान मुलं खेळतात सोसायटीमध्ये. आता जस्ट ना ब्रेड पॅकेट, परत हे टोमॅटो सॉस आणि हे मॅगी मसाला वगैरे मी घेऊन आलोय. इथे करून आता तयारी करते. काय बनवणार आहे तू आता. सँडविच बनवते मी, बटाटा सँडविच. पण त्याने पोट भरेल का नक्की. भरता आता दुपारचा थोडासा आहे स्वयंपाक, दोन्ही मिळून ऍडजस्ट करू सध्या. ठीक आहे. मोठा सिलेंडर जेव्हा संपला ना त्यावेळेस बॅकअपला आमच्याकडे छोटा असतो नेहमीच, पण तो सुद्धा ना आम्ही यूज केला होता करून आता सांगते, आणि माझ्या लक्षात सुद्धा नाही. त्यामुळे कसं झालं, तो लावला ना तर तो पण डायरेक्ट संपलेला. त्याच्यामुळे आता कसं थोडासा प्रॉब्लेम झाला. पण आपण आता याच्यात काहीतरी ऍडजस्ट करूयात आणि रात्रीचा जुगाड करूयात कसा तरी. आता हे कांदा आणि टोमॅटो घेतले मी मस्त व्यवस्थित कापून. काय माहिती आता कसं बनते सँडविच. फ्रेश आहे ना ब्रेड. एकदम फ्रेश. बरं झालं मी बटाट्याची चटणी तरी करून ठेवली, भाजी. आता आपल्याकडे जे जे साहित्य अवेलेबल आहे आपण त्यामध्ये सँडविच तयार करू, ते पण न भाजता. काय काय इथे तर मला फक्त कांदा टोमॅटो सॉस एवढं दिसतंय. सिमला मिरची पण आहे, पण ते कच्ची आवडत नाही ना आपल्याला. यामध्ये पण छान होतं. पोट बघूया भरेल पण नक्की. बघू काय आता काय रात्रीचं. कधीच इच्छा बघ अशी छान वडापावची इच्छा मी केलेली. म्हणलं मस्त गरमागरम वडापाव बनवते आणि असं झालं. बघ म्हणलं ना, बरं झालं चटणी तर रेडी होती. आता याच आपण सँडविच बनवूया जाऊ. वडापावच्या जागी सँडविच. हे तरी शिजले ना पण. बटाटा मी शिजवून घेतलेला आणि रेडी केलेला, फक्त तळायचे राहिले होते. मग आता तळ. आता काय तळू, आता असंच खायचं. गाईस तुम्हाला माहितीच आहे मध्यंतरी गॅसचा किती प्रॉब्लेम झालेला. त्यामुळेच ना मी एक मशीन सुद्धा आणलेली बघा, इलेक्ट्रिक होती, गॅस इलेक्ट्रिक करंटवरची होती. पण काही दिवसांनी काय झालं, तिला अचानक ना शॉर्ट सर्किट झाला, म्हणून थोडी भीतीच वाटायला लागली यूज करू का नको म्हणून. मी परत ती रिपेअर सुद्धा केली नाही, मी तशीच ठेवून दिली घरी. त्याच्यामुळेच ना मी ती मशीन वगैरे कुठली आणलीच नाही. त्यामुळे कसं आपल्याकडे छोटा सिलेंडर होता, त्यामध्ये एनी टाइम असायचा, पण ते लक्षातच आलं नाही म्हणून तो पण गेला. आता बघूयात आपलं जुगाड कसा बनतोय कसा नाही, पण फायनल रिझल्ट ना व्यवस्थितच होईल, मला माहिती होईल ना करू ना. बघूयात आता, प्रयत्न चालू आहेत आपले. कांदा टाकून घेऊयात. कांदा कसा पण कापला तरी चालेल, बारीक मोठा. मी तर कसा पण मिक्स केलाय. ग्रीन चटणी वगैरे असते सध्या, पण आता मी काय बनवली नाही. ह्यामध्येच एकदम भारी बनेल. आणि हा मॅगी मसाला सर्वात भारी. हा मॅगी मसाला कधी पण काम येतो आपल्याला, कशावरती पण. सँडविचमध्ये कोणी टाकतं का नाही माहिती नाही, पण मी तर टाकते, कारण एवढा भारी लागतो ना. मीठ वगैरे काहीच टाकायची पण गरज नाही आपल्याला. थोडं थोडं मीठ पण टाकून घेऊया. छानच होणार आहे बघ. आता उद्या सकाळी चहा कसा घ्यायचा आपण. काय माहिती आता टेन्शन. आता चूल पण नाही लावू शकत आपण. खरंच चूल पाहिजे बघा, त्यामुळे खरंच किती भारी असतं आपलं गावाकडे. चूल मस्त करता येते, काही टेन्शन नसतं. चहा वगैरे जेवण. आता इथे आपण लावून पण शकत नाही चूल. कुठे लावायचं आता फ्लॅट मध्ये सांग. इथे बघा
पूर्ण सिस्टीम ऑलरेडी लावलेली आहे, त्यामुळे आपण चूल वगैरे काहीच नाही लावू शकत. काहीच नाही लावू शकत. म्हणून शेवटी जुनं ते सोनंच असतं बघा. खरंच आहे. कट करून घेऊ. झालं पण हा, टेस्ट तरी करून बघ पहिले कसं झालंय. छानच झालं असणार ना. त्यामध्ये जास्त साहित्य पण नाही. बटाट्याची भाजी आहे ना, बस झालं. दाखव, ओपन करून बघू आपण. होममेड सँडविच. नाही पण मस्त केलं. बिना गॅसचं सँडविच. तूच टेस्ट करून सांग कसं नाही, झालंय. थांब. सँडविच तर आपले व्यवस्थित झालेत, पण इथे ना सुमेसाठी भाजी केलेली मम्मीने, बटाट्याचीच केलेली. आता काय माहिती शिजली का नाही. बघ काहीच बरं कळत नाही. शिजली का. अर्धी कच्चीच आहे वाटतं. हा, शिजला नाही ना बटाटा. बटाटा पण नाही शिजला. जाऊ दे, आता काय खाऊ हे सँडविच. जाऊ दे, सँडविच तरी मस्त झाले. गाईज आता फायनली ना आपला गॅस गेला होता, म्हणून आम्ही थोडासा जुगाड केला. आपलं सँडविच बनवलेले ट्राय करून बघू आता कसं झालंय. कारण गॅस तर नव्हता, गरम पण केला असता पण गॅसच नाही. ठीक आहे, करू ना. मस्त झाले सँडविच. मॅगी मसाला आणि बटाटामुळे खरं तर इज्जत राखली, नाही तर काहीच खरं नव्हतं सँडविचचं. एक नंबर झालाय बघा, खरंच चविष्ट झालंय. गाईज आता इथे बघू शकता तुम्ही, गॅस जरी नसला तरी ना करून आणि किती सुंदर असे सँडविच बनवलेत. तर गाईज जेवण तर आमचं व्यवस्थित झालेलं आहे, तुम्ही बघितलंच असेल कसं आपण सँडविच वगैरे थोडासा जुगाड करून एकदम छान असं आम्ही जेवण केलेलं आहे. आता फक्त बघूयात, जर उद्या सकाळी लवकर सिलेंडर मिळालं ना तर भारी काम होईल, नाही तर ना मला किती वेळ लागेल काही सांगू शकत नाही. कारण सकाळी पूर्ण चहा वगैरे नाश्ता सगळं तसंच राहील. उलट लवकरात लवकर जेवढं मिळेल ना तेवढं आमच्यासाठी चांगले. तर आता ना आम्ही झोपतोय, बघूयात आता उद्या सकाळी किती वाजता सिलेंडर मिळतो. बाय. गुड मॉर्निंग गाईज. आता जस्ट उठलो मी, 5 मिनिट झालेत. आणि सकाळीच बघा पाऊस सुरू झालेला, आता थोडासा कमी झालाय. पूर्ण थंडी वाजत होती अशी. तर आता ना अर्धा तास ऑलरेडी होऊन गेलेला आहे. मी फोन केला होता, बघूयात आता गॅस कधीपर्यंत येतो. मी सुद्धा वाटत गाईज आता सकाळी उठलो आणि बघितलं तर गॅसची गाडी आलेली सुद्धा. त्यांना फक्त मी एक फोन केला होता, पण किती फास्ट सर्व्हिस दिली बघा. कारण आपल्या बोलण्याचा परिणाम, आपण एवढं चांगलं बोलतो म्हणून बघा लोक किती कॉपरेट करतात. गाईज आता तुम्ही टाइम बघा, 11:15 होत आलेले आहेत आणि जस्ट आता सिलेंडर मिळालं आहे आपल्याला. इथे बघा मम्मीने लगेच चहा पण ठेवलाय, इथे दूध गरम होत आहे. उशीर झाला ना, 11 वाजले ना. रात्रीपासून आम्ही कसं तरी खूप ॲडजस्ट केलं, कारण गॅसच आम्हाला भेटला नाही. तरी करून रात्री सँडविच वगैरे केले, तुम्ही तर बघितले तिनं कसे केले. कसं तरी रात्र काढली आम्ही. पण आता खूप उशीर झाला, 11 वाजता सिलेंडर आला. ते बघा आता आम्ही चहा बनवतोय. आता चहा बनवतोय आम्ही. तुम्हाला तर माहिती आहे, चहा पिल्याशिवाय आपल्या दिवसाची सुरुवातच होत नाही. कारण खरंच खूप डोकं दुखत होतं. आता कुठेतरी चहा प्यायच्या नंतर जरा बरं वाटतं. चहा तरी लवकर मिळाला, नाहीतर गॅरंटीच नव्हती चहा तरी होईल का नाही सकाळी. आता बघा आम्ही ना नाश्त्यासाठी गरमागरम पोहे बनवलेत. तुम्हाला वाटत असेल मी सारखे पोहेच का खातो. नेमकं पोह्याच्या वेळेसच ना माझं शूट नेहमी होतं, त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल सारखे पोहेच का खातात. तर गाईज हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा. थोडं जरी आवडला असेल ना तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.